आपलं कोणतंही शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चेसाठी जाणार नसल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सांगितलं असून आजच्या कॅबिनेटमध्ये मंत्र्यांनी ओबीसी बाबत आपण 12 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतोय या भावनेने वागावं असा सल्ला सरकारला दिलाय। दरम्यान कोणतेही शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चेसाठी जाणार नसल्याचा निर्णय वडीगोद्री येथील ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीने घेतल्याची माहिती हाकेंनी दिली आहे। शिष्टमंडळ आम्ही पाठवलेलं नाही। काल मी मंत्री महोदयांसमोर बोललो होतो की आम्ही शिष्टमंडळ आमची इथली लोकलची बॉडी आहे संयोजन समिती, ही संयोजन समिती निर्णय घेईल। आमच्या सगळ्यांचा आणि संयोजन समितीचा निर्णय असा झालेला आहे की आम्ही असे शिष्टमंडळ न पाठवण्याचा निर्णय घेतला। काय पर्याय? पर्याय आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की आमचे हक्क आणि अधिकार कसे बाधित होत नाहीत हे शासनानं आम्हाला सांगावं। साधी सिंपल आमची लाईन आहे पहिल्या दिवसापासून। शिष्टमंडळ पाठवण्याचं कारण शासनाकडून तसा कुठल्या प्रकारचा फॉलोअप आलेला नाही। मंत्री महोदय आले, भेटले आणि गेले निघून। याच्यापेक्षा शासन सिरियस आहे असं वाटत नाही। आज उपोषणाचा तुमचा 6वा दिवस आहे, तुमची तब्येतसुद्धा खालवलेली दिसते। सरकारला तुम्ही काय सांगाल? सरकारला आज कॅबिनेट आहे, महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळानं महाराष्ट्रातल्या 12 करोड जनतेचे आपण मंत्री आहोत या भावनेनं वागावं, एवढीच माझी भावना।